नाशिकमध्ये उद्या ठाकरेंच्या शिवसेनेकडून खड्ड्यांच्या विरोधात जनआक्रोश मोर्चा काढला जाणार आहे। या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर शहरात जोरदार बॅनरबाजी करण्यात आली आहे। बॅनरबाजी करताना नागरिकांना मोर्चासाठी आवाहन करण्यात आले। ठाकरेंच्या शिवसेनेने लावलेल्या बॅनरची शहरात जोरदार चर्चा रंगते आहे। या बॅनरवर नाशिकच्या खड्ड्यांवरून यमराज आणि रेड्यांमधला संवाद ठरतोय चर्चेचा केंद्रबिंदू। यमराज आणि रेड्यामधील संवादाचा बॅनर लक्ष वेधून घेतोय। हल्ली मुक्काम पोस्ट दत्तक नाशिक असा बॅनरवर उल्लेख करण्यात आलाय। या बॅनरचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी शुभम बोडके यांनी। तर नाशिकमध्ये खड्ड्यांच्या मुद्द्यावरून आता विरोधक चांगलेच आक्रमक झालेले आहेत। आता ठाकरेंच्या शिवसेनेकडून उद्या जोरदार मोर्चा काढला जाणार आहे। जनआक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि याच पार्श्वभूमीवर आज नाशिक शहरात जोरदार बॅनरबाजी पाहायला मिळते। तर विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न केला जातोय। नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांमुळे ठिकठिकाणी मोठे खड्डे पडलेले आहेत। त्यातच मुसळधार पावसाचा फटका नाशिककरांना सहन करावा लागतोय। त्यामुळे नाशिकमधील खड्डे हे चांगले चर्चेचा विषय ठरलेले होते। आतापर्यंत नाशिकमध्ये 5 ते 6 जणांचा या खड्ड्यांमुळे मृत्यू झालाय आणि त्यामुळे नाशिकच्या खड्ड्यांवरून राजकारण तापलेलं असतानाच आता ठाकरेंची शिवसेनाही मैदानात उतरलेली आहे। उद्या ठाकरेंच्या शिवसेनेकडून मोर्चाचं आयोजन करण्यात आले आणि त्या पार्श्वभूमीवर आज जोरदार बॅनरबाजी करण्यात आली आहे। नाशिकमध्ये उद्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांच्या नेतृत्वामध्ये खड्ड्यांच्या विरोधात खरंतर आक्रोश मोर्चा हा काढला जाणार आहे। नाशिकमध्ये जर बघितलं तर सिंहस्थ कुंभमेळ्याचे जे अर्धवट काम आहे त्यामुळे नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचं साम्राज्य पसरलेलं आहे आणि या सगळ्यांमध्ये पाहिलं तर 7 जणांचा जो मृत्यू आहे तो रस्ते अपघातामध्ये झाल्यानंतर आता प्रशासनाच्या विरोधामध्ये पुन्हा एकदा ठाकरे गट जो आहे तो आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते। आपण जर या ठिकाणी बघितलं तर नाशिकमधल्या ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात नाशिककरांना आवाहन करणारे जे बॅनर आहे ते खरं तर ठाकरेंच्या शिवसेनेकडनं लावण्यात आलेलं आहे। आपण जर पाहिलं तर नाशिकमधल्या शिवसेना भवन या शालिमार येथून हा आक्रोश मोर्चा नाशिकच्या महानगरपालिकेवर जाणार आहे आणि पालिका प्रशासन सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडनं जो आहे तो आक्रोश मोर्चा त्या ठिकाणी काढणार आहे। जो मजकूर आहे तो हल्ली मुक्काम पोस्ट दत्तक नाशिक। खरं तर दत्तक नाशिक हे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक दत्तक घेण्याची जी घोषणा केली होती या बॅनरमधून खरं तर मुख्यमंत्र्यांना देखील त्या ठिकाणी डिवसण्याचा प्रयत्न जो आहे तो शिवसेनेच्या या बॅनरवर आपल्याला पाहायला मिळतोय। यमराजाचा जो मुक्काम आहे तो नाशिकमध्ये असेल असं खरं तर या बॅनरमधून आपल्याला खरं तर लिहिल्याचं पाहायला मिळते। त्यामुळे नाशिकमधल्या या शिवसेना कार्यालयाच्या बाहेर हे जे मोठ्या प्रमाणात बॅनर आहे ते या ठिकाणी लावून वातावरण निर्मिती खरं तर करण्याचा प्रयत्न जो आहे तो त्या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं केला जातो। त्यामुळे उद्याच्या या जनआक्रोश मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात नाशिककरांनी सहभागी व्हावं असा जो आव्हानाचे जे बॅनर आहे ते नाशिकमध्ये आपल्याला ठिकठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेकडनं लावण्यात आल्याचं एकूणच पाहायला मिळत आहे। कॅमेरामन मंगेश सोनवणेसह शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक।